आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. वैभवी देशमुखच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही, मंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान. आरोग्य योजनेत राज्यातील सर्व नागरिकांचा समावेश, डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांचं विधान. सरपंच ग्रामविकासाचे दूत असतात, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य. आणि दुबई स्थित त्रिविक्रम ढोल पथकाचं किल्ले प्रतापगडावर वादन. नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. 12 जून हा संतोष देशमुख यांचा जन्मदिवस होता. ते नेहमी आपल्या जन्मदिनी रक्तदान शिबिर घेऊन साजरा करतात. काल देखील त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या मस्साजोग गावात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. मंत्री प्रताप सरनाईक यांनी या शिबिराला भेट दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले, वडिलांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील अतिशय कणखरपणे आणि कष्टाने अभ्यास करून वैभवी संतोष देशमुख हिने 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. भविष्यात तिच्या शिक्षणात कुठेही खंड पडणार नाही याची जबाबदारी मी स्वतः घेतोय, असं प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य योजनेत सर्व घटकांचा समावेश करण्यात आलाय. यासोबतच सक्षम असलेल्या सर्व रुग्णालयांनी अर्ज केल्यास त्यांना देखील या योजनेत सहभागी करण्यात येईल, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी दिली आहे. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत बैठक झाली. राज्य शासनाने राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला असून यात सर्व रेशन कार्ड धारक पात्र असतील, असं यावेळी डॉक्टर शेट्टे यांनी स्पष्ट केले. आणि माझी इच्छा होती की त्या पॅकेजमध्ये न्याय देत असताना खासगी हॉस्पिटलला आपण यामध्ये मध्यबिंदू घेऊनच निघणार आहे. त्यामुळं मी प्रत्येक पॅकेजच्या संदर्भात आज बोलत नाही, परंतु या त्याच्यावरती 1962 स्पेशालिटी केंद्राच्या आम्हाला घ्यावाच लागणार आहे. त्यामध्ये भरपूर काही फॉलोअप पण आहेत. त्यामध्ये आमच्या 1356 आणि 1962 केंद्राच्या यामध्ये अपडेट करणं चालू आहे. प्रोसिजर्स भरपूर कव्हर होणार आहेत. त्यामुळं पुढचा ही आयुष्यमानची जी योजना आहे युनिव्हर्सल फ्रीमध्ये केली पाहिजे. या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या सूचना आहेत, त्यांच्या सूचनांचं पालन करून या 15 दिवस हे सगळं लिबरल असा विचार केलेला आहे. त्यामुळं आधुनिक दर त्याचा समन्वय करत हे पॅकेज येणार आहे. 19-20 लोकांना याच्यावरती प्रक्रिया केली आहे. यश आलं तरी तुमचं, अपयश आलं तरी तुमचं, नाही तर आमचं एकटंच नाही. त्याच्यामुळं जे काही सूचना पटलावरती मांडायच्या तेवढी संधी दिलेली आगामी काळात. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केलेलं हे विधान आपण पाहूयात. शासनाने ग्रामस्थांचा दुवा म्हणून काम करणारे गावचे सरपंच असतात. ग्रामविकासाचे ते दूत असतात. त्यामुळे ग्रामविकासातील त्यांची भूमिका महत्त्वाची असते. ते छत्रपती संभाजीनगर मधील सिडको येथे आयोजित सरपंच परिषदेत बोलत होते. सरपंचांनी आधुनिक विकासासाठी गावांमध्ये विविध योजना राबवून विकासात्मक बदल करण्याचं आवाहन यावेळी मंत्री गोगावले यांनी केलं. भारत पेट्रोलियमच्या मुंबई मनमाड बिजवासन या पेट्रोलियम पाईपलाईनला छिद्र पाडून त्यातून पेट्रोल डिझेलची चोरी करण्यात आली होती. नाशिकच्या मनमाड शहराजवळील अनेकवाडी शिवारात पाईपलाईनला चक्क नळ लावण्यात आल्याचं उघडकीस आलंय. तर यातून काढलेल्या पेट्रोलियमची विक्री देखील करण्यात येत होती. तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती काढून पोलिसांनी मुंबई आणि मनमाड मधून 5 आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणात एकूण 8 जणांची टोळी सक्रिय होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट.
तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्यावर दुबई स्थित प्रसिद्ध त्रिविक्रम ढोल पथकाने वादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन केले. रक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांना साताऱ्यातील प्रतापगडावर निमंत्रित करण्यात आलं होतं. तर दुबई स्थित असणाऱ्या या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने संपूर्ण आखाती प्रदेशामधील मानाचा पहिला ढोल ताशा पथक होण्याचं लौकिक मिळवलं असून बाहेर देशातून प्रतापगडावर येऊन वादन करणारे हे पहिलंच ढोल ताशा पथक ठरलंय. महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. कोल्हापूर जिल्ह्यात देखील शेतकऱ्याचा प्रामाणिक सवंगडी म्हणून बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्नाटकी बेंदूर सण साजरा करण्यात येतोय. यात बैलांची मनोभावे पूजा करून आकर्षक सजावट केली जाते. तर कोल्हापुरात या सणाची शाहूकालीन परंपरा असून या सणानिमित्त काल पंचगंगा नदी घाटावर सजलेल्या बैल जोडांची मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. आकर्षक झूल, शिंगांना केलेली रंगरंगोटी आणि पांढऱ्या शुभ्र अंगावर पारंपरिक शृंगार केलेल्या बैलांना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी नदी घाटावर मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. गोंदिया जिल्ह्यात सुमारे 12,000 संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असून त्यांच्या कागदपत्रात शाळा, महाविद्यालय, मंदिर, मशीद, चर्च, हॉस्पिटल, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आदींचा समावेश असतो. परंतु यापैकी अनेक संस्था प्रत्यक्षात कार्यरत नसून केवळ कागदपत्रांपुरतीच अस्तित्वात असल्याचं चौकशी दरम्यान समोर आलंय. तर याच पार्श्वभूमीवर गोंदियाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज तारखेत गोंदियामध्ये जवळपास 10,000च्या वर संस्था नोंदणीकृत आहेत. पण फक्त कागदावर असल्याचे जेव्हा मी इथे जॉईन झाली तेव्हा लक्षात आले. त्याच्यामुळे या संस्थांना त्यांच्या कार्याबाबत जाणीव व्हायसाठी नोटीस चालू केली. त्या ज्या 10,000च्या वर संस्था नोंदणीकृत आहेत, पण त्यापैकी जवळपास 50% कागदावरच असल्याचे आढळून आले. कागदावर म्हणजे फक्त ज्या शासकीय सोयी सवलती आहेत त्यांचा लाभ घेण्यापुरत्या, पण प्रत्यक्षात त्यांचे बदल अर्ज दाखल नव्हते. कुठल्याही संस्थेचा लेखाजोखा नव्हता. त्या संस्थांच्या अंडर ज्या शाळा, कॉलेजेस आहेत त्याची कुठेही परिशिष्ट 1 वर नोंद असल्याचे आढळून आले नाही. अशा संस्थांना सुरुवातीला नोटीस देऊन जे कागदपत्र आहेत ती पूर्तता करण्यासाठी संधी
देण्याची प्रोसेस या कार्यालयातर्फे चालू झाली आहे. जळगावच्या भडगाव हद्दीतील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. टोणगाव ते पिंपळगाव रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठे खड्डे पडलेत, तर त्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भात भडगाव नगर परिषद, बांधकाम विभाग तसेच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामाची दखल न घेतल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिलाय. आमचा हा पिंपळगाव जुना रस्ता 1.5 किलोमीटर अंतर आहे. हा रोड व्हायला पाहिजे आणि अत्यंत म्हणजे काळाची गरज झाली आहे. आम्हाला धड रस्त्याने पाऊस पडल्यानंतर चालता येत नाही, वाहनं चालवता येत नाही, सायकल चालवता येत नाही, पायी चालता येत नाही ना, मोटरसायकल चालत नाही. आम्ही धडाधड पडतो रस्त्याने. माझी मोटरसायकल आत्ता पंक्चर झाली आहे. आम्ही आमदार साहेबांकडे भरपूर वेळेस मागणी केली की आमचा रोड बनवून द्या, आमचा रोड बनवून द्या. आम्ही स्वतः गेलो, सगळे शेतकरी मिळून गेलो आहे, गाडी करून गेलो आहे, निवेदन दिले, तरी आमदार साहेब आमच्या रस्त्याकडे पाहायला तयार नाही. हा रस्ता कुठून ते कुठपर्यंत? भडगावच्या बस स्टँड पासून तर पिंपळगावपर्यंत हा रस्त्याचं अंतर येतं 2 किलोमीटर. ग्रामीण रुग्णालयापासून तर पिंपळगावपर्यंत 2 किलोमीटरचं अंतर याचं. किती शेतकऱ्यांचा वापर आहे इकडनं? इथे कमीत कमी 2000 शेतकऱ्यांचा वापर आहे दोघं साईडनी. जर पकडलं तर 2. आणि विशेष म्हणजे पिंपळगाव जायला हा शॉर्टकट रस्ता आहे. नदी कोडली राहिल्यानंतर सगळे लोक पिंपळगाववाले बी इकडनं जाता, इकडनं येता. त्या बिचाऱ्यांचे 50 रुपये वाजता, पेट्रोल वाचतं, टाईम वाचतो, पण हा रस्ता व्हायलाच तयार नाही. तर काय ते बी येतील, काय आम्ही बी वापरायचं? माल निघायला तयार नाही. भरलेल्या गाड्या पलटी होतात, चाकं तुटता, गाड्या पंक्चर होता, माणसं पडता, ट्रॅक्टरांचे शील तुटून जातात. आता वाळवाल्यांनी सगळा सत्यानाश लावून ठेवलाय. काय वापरणार आहे शेतकरी? काय चालणार आहे तिथे? यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक महत्त्वाची बातमी पुण्यातून. पुण्यातील गोयलगंगा परिसरात एका दुचाकीच्या चेन पॉकेटमध्ये साप लपून बसल्याने काही काळ नागरिकांची धांदल उडाली. सुरुवातीला साप पळून गेल्याचा समज झाला, परंतु गाडी सुरू करताच त्यानं डोकं बाहेर काढलं आणि उपस्थितांना धक्का बसला. यानंतर सर्पमित्र कुणाल शेलार, कुणाल पवार आणि कुमार जाधव यांना तत्काळ बोलवण्यात आलं. सुमारे 2 तास अथक प्रयत्न करून त्यांनी जखमी सापाला सुखरूप बाहेर काढलं. हा तस्कर नावाचा बिनविषारी साप असून पावसाळ्यामुळे तो मानवी वस्तीत असल्याचं सर्पमित्रांनी सांगितलंय. सापाला नंतर सुरक्षित अधिवासात सोडून देण्यात आलं. बिनविषारी साप आहे हा. ट्रिंकेट, इंग्लिशमध्ये ट्रिंकेट म्हणतात, मराठीमध्ये तस्कर म्हणतात त्या सापाला. बिनविषारी साप आहे हा. कॉमन साप आहे, सगळीकडे सापडतो, सर्व एरियामध्ये सापडतो. कुठे धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणातील 3रा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. गौतम वाघमारे असं या आरोपीचं नाव आहे. तर यातील आरोपींचे CDR पोलिसांना प्राप्त झाले असून आरोपींनी कुणाला, किती आणि कशासाठी फोन केला याचा तपास आता पोलीस करतात. तसेच CCTV फुटेजमध्ये आढळून आलेले अधिकारी आणि इतर लोक गुलमोहरमध्ये कशासाठी आले होते याबाबत जबाब घेतले जात आहेत. पोलिसांच्या तपासात कोण कोण निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे महानगरपालिका सध्या अनधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्यांवर मोठी कारवाई करते, पण या कारवाईला लोकांवर अन्याय म्हणून पाहिलं जात असल्याची खंत अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे. वाढत्या झोपडपट्ट्यांमुळे शहराचं सौंदर्य आणि नियोजन बिघडतं, याकडे दुर्लक्ष होत असून निगडीसारख्या विकसित भागातही आता अनधिकृत वस्त्या पुन्हा निर्माण होत आहेत. केवळ भावनिक न होता अनधिकृत बांधकामं थांबवणे आणि शहराचं सौंदर्य जपण्यासाठी अशा कठोर कारवाईची गरज असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं. पुढची बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूर शहरातील एका घरात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बेकायदेशीररित्या ठेवलेली 3 पाळीव मांजरं जप्त करण्यात आली आहे. रंकाळा स्टँड परिसरात असणाऱ्या आयरेकर गल्लीतील बुलबुले कुटुंबियांच्या घरी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एका मांजराने मनपा कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा देखील घेतल्याचं समोर आलंय.
मांजरांना खाण्यासाठी देण्यात येणारे पदार्थ आणि इतर कचरा साचल्यामुळे आयरेकर कॉलनीतील दुर्गंधी पसरली होती. त्याबाबत तक्रार आल्याने मनपा आरोग्य विभागाने कारवाई करत 3 मांजरं जप्त केली आहेत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयरेकर गल्ली आहे त्या ठिकाणच्या परिसरामध्ये आम्हाला तेथील नागरिकांनी तक्रार दिलेलं होतं की या घरामध्ये 40 ते 50 मांजरं आहेत आणि त्यामध्ये स्वच्छता वगैरे कोणतीही गोष्टी नसल्याने अत्यंत दुर्गंधीयुक्त वास सगळ्या गल्लीमध्ये आजूबाजूच्या घरांना त्याचा प्रचंड त्रास होतो. त्यानंतर आपण ज्यावेळी पहिल्यांदा भेट दिली त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वस्तुस्थिती आढळली होती. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेने त्यांना पहिली नोटीस दिली. त्यानंतर त्यांचा कोणता रिस्पॉन्स आला नाही. त्यानंतर आपण त्यांना परत दुसरी नोटीस दिली होती. त्यानंतर त्यांनी विनंती केली होती की आम्हाला 1 महिन्याचा कालावधी द्या की आम्ही या सर्व गोष्टी करून स्वच्छता वगैरे करून त्यांना लसीकरण ऑपरेशनचं सगळं रेकॉर्ड देतो. आणि 1 महिन्याचा कालावधी गेला तरी पण त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यानंतर महानगरपालिकेचे टीम आणि पोलीस प्रशासन सहाय्यानं आम्ही ज्यावेळी पकडण्यासाठी गेलो त्यावेळी त्या घरामध्ये आपल्याला जावं लागलं. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुर्गंधी घाण सर्व ठिकाणी होतं. आपण जवळपास 2 ट्रॉली कचरा आपण त्या ठिकाणाहून काढलेला आहे. त्यामध्ये एक डेड तर या बातमीसह मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.